यांचेकडून एक अहवाल तयार करण्यात आला आहे। संबंधित संस्थेने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील अधिकारी व तज्ज्ञ मंडळींशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीचा मनपा हद्दीतील 7 किलोमीटर परिसराचा अभ्यास केला आहे, ज्यामुळे पावसाचे प्रमाण, हर्सुल तलावात पाणी साचून पुढील 25 ते 100 वर्षात पुराची परिस्थिती कशी असेल याबाबत माहिती दिलेली आहे। यांकरिता पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करत आहे, असंही ते म्हणाले। या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त 1 व 2, शहर अभियंता, उपसंचालक नगर रचना, सर्व कार्यकारी अभियंता, वार्ड अभियंता, अग्निशमन अधिकारी, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सदर कार्यशाळेनंतर जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी, जायका व संयुक्त राष्ट्र संघटना विकास कार्यक्रम यांनी अंतिम अहवाल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे सादर केला। सदर अहवालाचे आज मनपा मुख्यालय येथे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती।